नमस्कार मित्रांनो, तुम्हाला लिस्टेड शेअर संदर्भात माहिती असेलच, बट अनलिस्टेड शेअर्स पण असतात हे तुम्हाला माहिती आहे का? अनलिस्टेड शेअर्स म्हणजे असे शेअर्स की जे कुठल्याही एक्सचेंजवरती म्हणजे NSE किंवा BSE एक्सचेंजवरती हे शेअर्स लिस्टेड नसतात. तर प्रायव्हेट पब्लिक कंपन्यांचे जे शेअर्स आहेत, जे लिस्ट आहेत, त्याला आपण अनलिस्टेड शेअर्स म्हणतो. तर अनलिस्टेड शेअर्स आपण कसे बाय करू शकतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नंबर 1, तुम्ही डायरेक्ट कंपनीकडे अप्रोच होऊन शेअर्स परचेस करू शकतात. बऱ्याचशा प्रायव्हेट कंपन्या प्रायव्हेट प्लेसमेंट बेसिसवरती शेअर्स अलॉट करतात, तर त्या पद्धतीमध्ये तुम्ही अनलिस्टेड शेअर्स खरेदी करू शकता. नंबर 2, एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सकडे तुम्ही अप्रोच होऊन तुम्ही अनलिस्टेड शेअर्स बाय करू शकता. नंबर 3, रजिस्टर्ड स्टॉक ब्रोकर किंवा रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म, त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही अनलिस्टेड शेअर्स बाय करू शकता. तर अनलिस्टेड शेअर्सचे फायदे आणि तोटे काय आहेत ते आपण पाहूयात. सर्वप्रथम आपण अनलिस्टेड शेअर्सचे फायदे कोणते कोणते आहेत ते जाणून घेऊयात. नंबर 1, हाय ग्रोथ पोटेन्शियल. अनलिस्टेड शेअर्स जर तुम्ही बाय केले असेल तर त्या शेअर्समध्ये तुम्हाला ग्रोथ मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. नंबर 2, डायव्हर्सिफिकेशन. जसे तुम्ही लिस्टेड शेअर्स बाय करता, म्युच्युअल फंड बाय करता, तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अनलिस्टेड शेअर्ससुद्धा बाय करून तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करू शकता. अनलिस्टेड शेअर्सचे लिमिटेशन्सबद्दल आपण माहिती घेऊयात. नंबर 1, लो लिक्विडिटी. जसं आपण लिस्टेड शेअर्समध्ये बाय आणि सेल एक्झिक्यूट लगेच करू शकतो, तसं अनलिस्टेड शेअर्समध्ये सेल करते वेळेस तुम्हाला टाईम लागू शकतो. नंबर 2, अनलिस्टेड शेअर्सची लेस इन्फॉर्मेशन. जसे आपल्याला लिस्टेड शेअर्सचं एक्सचेंजवरती आपल्याला डेटा अवेलेबल असतो, तसा अनलिस्टेड शेअर्सचा जो काही फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल डेटा आहे तो आपल्याला ROCमधून किंवा प्रोमोटरमार्फत आपल्याला घ्यावा लागतो. तर हे आपण अनलिस्टेड शेअर संदर्भात त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आपण पाहिले. अनलिस्टेड शेअर संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही टीम आर्थिक सेतूशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.